मित्रांनो, अजितदादांवरचा सिनेमा खरंच येणार का? आणि जर येणार असेल तर दादांची भूमिका नेमकी कोण करणार? कारण सध्या या सिनेमाची चर्चा चांगलीच रंगली आहे आणि ही चर्चा काही उगाच सुरू झालेली नाही बरं का. प्रसाद ओक यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं की प्रवीण तरडे हे अजितदादांवर सिनेमा करत आहेत. आता प्रवीण तरडे एखादा सिनेमा करणार म्हटल्यावर चर्चा तर होणारच, कारण तरडे प्रत्येक सिनेमात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. मग ते बजेट असो, सिनेमाचा स्केल असो किंवा पूर्ण सिनेमॅटिक फील, ते प्रत्येक वेळी एक पाऊल पुढे जायचा प्रयत्न करताना दिसतात. आणि आत्ताच मराठी इंडस्ट्रीला एक मोठा हिट दिल्यानंतर प्रवीण तरडे मुळशी पॅटर्न 2 वर काम करत असल्याची चर्चा होती. त्याबद्दल त्यांनी अनेक वेळा मुलाखतीत बोलून दाखवलंही. पण तेवढ्यात आता प्रसाद ओक यांच्या या मुलाखतीमुळे सगळंच गणित बदललेलं दिसतं. कारण प्रवीण तरडे यांनी याआधी सुद्धा एकदा सांगितलं होतं की त्यांना अजितदादांवर सिनेमा करायला आवडेल, पण तेव्हा ही फक्त त्यांची इच्छा होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की पवार कुटुंबियांनी मनावर घेतलं तर हा सिनेमा नक्कीच होऊ शकतो. आणि आता प्रसाद ओक यांच्या बोलण्यामुळे असं वाटतंय की ही फक्त इच्छा राहिलेली नाहीये. कदाचित हा सिनेमा प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने गोष्टी पुढे गेल्यात. पण इथे एक मोठा प्रश्न आहे, मुळशी पॅटर्न 2 आधी येणार की अजितदादांवरचा तो सिनेमा? आता अजितदादांवर सिनेमा झाला तर तो किती मोठा असेल याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो. महाराष्ट्रात दादांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे, त्यामुळे सिनेमा थिएटरमध्ये आला तर गर्दी होणारच. आत्तापर्यंत मराठी सिनेमासमोर 100 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शनचं टार्गेट होतं, पण आता मराठी सिनेमाने 100 कोटीचाही टप्पा पार केलाय. आता या सिनेमाच्या माध्यमातून आपण असं म्हणू शकतो की मराठी सिनेमाचं 100 कोटीचं स्वप्न पूर्ण झालंय. आता हा सिनेमा नक्कीच 200 कोटी पार करेल. आपण प्रवीण तरडे यांचे आधीचे सिनेमे पाहता आणि त्यांच्या काम करण्याची स्टाईल पाहता एक गोष्ट नक्की आहे, अजितदादांवरचा सिनेमा झाला तर तो फक्त एक बायोपिक नसेल. आपल्याला अजितदादांवर एकदम रॉ आणि सिनेमॅटिक असा सिनेमा पाहायला मिळू शकतो. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ती म्हणजे कास्टिंग. कारण अजितदादांचा सिनेमा म्हणजे फक्त अजितदादांची स्टोरी नाही, त्यांच्या आयुष्यात आलेले अनेक माणसं, त्यांचा राजकीय प्रवास, कुटुंब, महाराष्ट्राचं राजकारण, म्हणजे मोठ्या प्रमाणात कॅरेक्टर्स या सिनेमात असणार. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे, नेमकी अजितदादांची भूमिका कोण करणार? प्रवीण तरडे यांनी याआधी बोलताना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. त्यांच्या मते दादांची भूमिका करणारा अभिनेता फक्त एका वयातला अजितदादांसारखा दिसणारा नसावा. कारण सिनेमा दादांचा तरुणपणापासूनचा पुढचा प्रवास दाखवायचा असेल तर तो ॲक्टर वेगवेगळ्या वयात त्या भूमिकेत बिलिव्हेबल दिसायला हवा, आणि त्यासाठी त्यांना मोठं नाव असलेला अभिनेता हवा आहे. आता इथेच आणखीन एक ट्विस्ट येतो. स्वतः अजितदादांना एकदा अवधूत गुप्ते यांनी एका मुलाखतीत विचारलं होतं की जर तुमच्यावर सिनेमा आला तर त्या सिनेमात तुम्ही तुमच्या जागी कोणत्या अभिनेत्याला पाहाल? तर त्यावेळी दादांनी थेट नाव घेतलं होतं, डॉक्टर निलेश साबळे. आता प्रश्न असा आहे की प्रवीण तरडे या भूमिकेसाठी खरंच निलेश साबळे यांचा विचार करतील का, की मग प्रसाद ओक? कारण प्रसाद ओक यांनी ज्या पद्धतीने या सिनेमाबद्दल सांगितलंय ते ऐकल्यावर असं वाटतं की प्रवीण तरडे आणि प्रसाद ओक यांच्यात या भूमिकेबद्दल काहीतरी चर्चा नक्की झाली असावी. कदाचित पुढे काही गोष्टी झाल्याही असतील. पण जर फक्त ॲपिरियन्स आणि ॲक्टिंगचा विचार केला तर प्रसाद ओक या भूमिकेसाठी नक्कीच स्ट्रॉंग चॉईस ठरू शकतात. आपण जर पाहिलं तर त्यांचा आवाज आणि जवळपास त्यांचा लुक हा अजितदादांसारखा दिसतो. पण दुसरीकडे स्वतः अजितदादांनी निलेश साबळे यांचं नाव सांगितलंय, त्यामुळे प्रवीण तरडे नेमकं कोणाला निवडणार? प्रसाद ओक, निलेश साबळे, की मग या दोघांनाही बाजूला ठेवून अजून एखादा मोठा ॲक्टर? आता हेही पाहणं सगळ्यात इंटरेस्टिंग असणार आहे. आता अजितदादांवरचा सिनेमा खरंच आला तर कास्टिंगपासून स्टोरीपर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा महाराष्ट्रात होणार. पण सध्या लक्षात ठेवा, सिनेमाची ऑफिशियल अनाऊन्समेंट झालेली नाहीये, त्यामुळे आत्ताच्या सगळ्या गोष्टी या उपलब्ध मुलाखती आणि चर्चांवर आधारित आहेत. ऑफिशियल अनाऊन्समेंट झाल्यावरच पुढचं चित्र क्लिअर होईल.